चुलीवरचा फरसाणा खाल्ला असेल आणि बघितला पण असेल तुम्ही, सांगलीमध्ये असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे ना, कुठंही चुलीवरचा तुम्ही फरसाणा खाल्ला असाल, पण चुलीवरचा भडंग कधी खाल्ला आहात का? अगदी घरगुती स्टाईल आम्ही आज तयार केला आहे. भरपूर अशा चिरमुऱ्यापासून मस्त झणझणीत असा भडंग, चिरमुऱ्यापासून बरं का. चिवड्यापेक्षा ना चिरमुऱ्याचा भडंग खूप सुंदर चवी लागतो आणि त्यातल्या त्यात चुलीवर म्हटलं तर विषय संपला. मग काय आमची महिला मंडळ लगेचच शेंगदाणे फोडाय घेतले. खेडेगावात काय हो, चुलीवर करणाऱ्या आमच्या बायका लगेचच करायचं असलं की लगेचच रॉ मटेरियल नाही कट करून घेतात. तर इथं घेतलं हे शेंगदाणे फोडून घेतले, स्वच्छ निवडून घ्यायचे, खोबरेसुद्धा घेतलं आहे चिरून आणि लगेचच आमची मावशी लागली आहे स्वच्छ करायला. चिरमुरे घोळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये खडे वगैरे असेल तर निघून जातात. तर ह्या पद्धतीनं आपण फोडणी देणार आहोत. चुलीवर चांगला जाळ लागला तर दार 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 असा, म्हणजे आता नवीन पद्धतीची चूल निघली आहे. आपोआपच त्याच्यात धूर हवा निघते, म्हणजे हवा एक फॅनसारखं असतं खाली आणि त्यामुळं फुकायला सुद्धा गरज नाही, फुकणीची अजिबात गरज नाही. बिना फुकणीचा एकदम असा असं भारी जाळ लागतो. त्यावर असे ही झणझणीत अशी मी भडंग तयार केलं आहे. ही सगळी प्रोसेस आहे ती आमच्या मावशीने केली आहे. तिच्या हातचं खायचं म्हणले म्हणजे एकदम नशीबवान वाटतं मला, कारण कुठलाही पदार्थ केला की मस्त चवीलाच होतो. म्हणतात ना, एखाद्याच्या हाताला चव असते, त्यातलीच आमची मावशी आहे. तर पहिल्यांदा काय केलं आहे, भरपूर असे तेल, पावशेरभर तेल घातलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये शेंगदाणे आहे ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे. भरपूर शेंगदाणे घाला, म्हणजे त्यातला क्रंचीपणा भडंग घातला ना, तिखट लागलं जातं ना, ते शेंगदाणे खूप चविष्ट लागतात. त्यामध्ये खोबरे तळून घातले आहे, कढीपत्ता घातला आहे आणि भरपूर असा देशी लसणाचा वापर केला आहे भडंगाला. तर ह्या भडंगाला देशी लसणाचा वापर केला आहे म्हणल्यावर काय लेवलला चव गेली असेल तुम्हाला माहीतच, कळालंच असेल. तर लसूणसुद्धा छान असा तळून घ्यायचा, कढीपत्तासुद्धा ताजा असेल तर तोसुद्धा कुरकुरीत करून घ्यायचा, फुटाणा डाळसुद्धा तळून घ्यायचे आणि ह्याला सो छान लावण्यासाठी घालायचा फरसाणा. आमच्या खेडेगावात अशी पद्धतच असते, भडंग म्हटलं की त्यामध्ये फरसाणा ॲड केलाच पाहिजे, त्याशिवाय या भडंगाला अजिबात चव येत नाही असं त्यांचं मत आहे. त्यांना तो आवडतोच. आमच्या आईचं तर तसंच मत असतं, त्यामध्ये फरसाणा घाला, फरसाणा घाला. दुकानात जाऊन फरसाणा घेऊन आले, त्यामध्ये घातला, लाल तिखट घातलं, लाल काश्मीरची पावडर घातली, जेवढं पाहिजे तेवढं आवडून घालू शकता. याचा तिखटच जास्त आवडतं शक्यतो भडंगच. त्या पिठी साखर घालायची, 2-3 चमचे हळद घालायची आणि मीठ घालून ना त्यामध्ये नंतर आपण फोडणी ओतणार आहोत तेलाची. म्हणजे एवढं जे तेल होतं आपण सगळं तळून झाल्यानंतर ना शेवटीला ना भरपूर असे जिरे घालायचे, 2-3 चमचे मोहरी घालायची आणि चांगलं कडकडीत झालेलं हे तेल आहे ते त्या भडंगामध्ये, ज्या मसाल्यामध्ये वरच्यावर घालून घ्यायचं. म्हणजे लाल तिखट असू दे, बाकी जे काय आपण जे वरचे मसाले घातले आहेत ते चांगले ह्या तेलामध्ये भाजले जातात आणि मिक्स करून घ्यायचे. बघू शकता ह्याचा अगदी कलर तुम्हाला लाल कलर दिसत नसेल तर चव मात्र ना ह्या चुलीवरच्या भडंगाची ना वेगळीच लागते बरं का. चुलीवरचा कोणताही पदार्थ असतो ते त्या ते धूर गेला ना जेवणामध्ये, त्याची नेक्स्ट लेवल अशी चव जाते बरं का. तर हे मिक्स करून घ्यायचं, गाठ वगैरे ते चटणीच्या राहिल्या जातात तेल घातल्यामुळं, छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्यातलं शेंगदाणा असू दे, खोबरं असू दे, कढीपत्ता असतो, प्रत्येकाच्या ह्या टेस्ट ते वेगळे वेगळे असतात. प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ आवडत असतात. शेंगदाणं, तळलेलं खोबरं, कढीपत्ता. मला तर ह्यातलं शेंगदाणं आणि लसूण खूप आवडतो. तसंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.